लातूर जिल्ह्याला दिवसेंदिवस पाणी टंचाईची जी तीव्रता आहे ती तीव्रता अधिक जाणवत आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख 8 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प अक्षरशः कोरडे ठाक पडले आहेत। मी सध्या लातूर शहरासह इतर 4 शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा डॅमवरती आहे। सध्या जर पाहिलं तर मांजरा डॅममध्ये केवळ 0.86% इतका जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। लातूर शहराला 10 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा महानगरपालिकेकडून करण्यात येतोय। मात्र आता येत्या काळामध्ये लातूर शहराला जी पाणी टंचाई आहे ती पाणी टंचाई अतिशय तीव्र जाणवेल अशा प्रकारचं हे चित्र आहे। लातूरसह अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब अशा मोठ्या शहरांना या मांजरा डॅममधून पाणी पुरवठा करण्यात येतोय। त्यामुळे लातूर शहरासह ग्रामीण भागातील जे खेडी आहेत त्या गावांना देखील पाणी टंचाईची तीव्रता आहे ती तीव्रता अधिक जाणवेल असं हे चित्र आहे। लातूर शहरातील जिल्ह्यातील जे 25 खेडी आहेत त्या 25 खेड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि इतर गावांना देखील खाजगी बोर आणि विहीर अधिग्रहण करून प्रशासनाकडून पाणी पुरवठा करण्यात येतोय। मात्र येत्या काळात जर लवकर पाऊस नाही झाला तर लातूर शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईची जी तीव्रता आहे ती तीव्रता अधिक जाणवेल हे सध्याचं चित्र आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।